नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रतीक्षा संपली. कारण आता कर्जमाफीसाठी पूल खाते प्रणाली लागू करण्यात आलेली आहे आणि सरकारची मोठी हालचाल समोर दिसून येत आहे. ही संपूर्ण माहिती आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर चला हे माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा करण्यासाठी सरकारने हालचाली गतिमान केल्या आहेत. या योजनेचा पैसा थेट आणि सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एक विशेष पूल ऑफ बँक खाते उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कर्जमुक्ती योजनेचे संपूर्ण व्यवस्थापन आणि कर्जमाफी व्यवहार ITAIच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडले जाणार आहे. शासनाकडून या मुख्य खात्यात निधी जमा होताच पुढील 24 तासांच्या आत बँक ती रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या वैयक्तिक कर्ज खात्यात वर्ग करेल. ही प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने होणार असल्याने यामध्ये कोणताही गैरव्यवहार किंवा दिरंगाई होणार नाही. हे विशेष खाते मुंबईतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट बिझनेस ब्रँचमध्ये उघडले जात असून ते सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नावे असेल. पूल बँक ऑफ खाते म्हणजे एक मुख्य मध्यवर्ती खाते असते जिथे अनेक उपखात्यांचा निधी व्यवस्थापनासाठी एकत्र ठेवला जातो. या खात्याचा वापर केवळ आणि केवळ या कर्जमुक्ती योजनेसाठी केला जाईल. इतर कोणत्याही कामासाठी या निधीचा वापर करता येणार नाही. विशेष म्हणजे योजनेअंतर्गत शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होताच हे विशेष पूल ऑफ बँक खाते तातडीने बंद करण्याचे कडक निर्देश सरकारने दिले आहेत.